बोलूया मॅचकडे आपण आता. ग्रँड फिनाले यावेळेसचा हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेस तर करताय चेंडूला, पण चेंडू मागे निघून जाईल अगदी सीमारेषा पलीकडे. खणखणीत चौकार, 4 रन. यावेळेस मात्र फुलांचा बॉल जबरदस्त चेंडू टाकला इकडे सागर यांनी. सुंदर प्लेसमेंट, 1 रन पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. यावेळेस मात्र जबरदस्त बॉल टाकला सागर यांनी. इथे डायरेक्ट थ्रो केला तिकडे क्षेत्ररक्षक दूरवरती, आणि चेंडू जर बघितलं तर अगदी जातोय सीमारेषा बाहेर. हो, यावेळेचा बॉल आतमध्ये येणारा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र रिव्हर्स, तिकडे जबरदस्त फिल्डिंग. फटका ऑलमोस्ट चांगला होता, पण तिकडे ना जबरदस्त फिल्डिंग ती तारीफ झाली पाहिजे. तिकडे ज्या प्रकारे हा चेंडू अडवलाय ना, तारीफ तर झालीच पाहिजे. रिव्हर्स यावेळेस मात्र जबरदस्त फटका खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक चेस करताय चेंडूला, आणि अगदी जर बघितलं तर बाउंड्री लाईनच्या अगोदर चेंडूला अडवला गेलाय. तिकडे बजाज नगर वॉरियर्स ते कव्हर्स घेऊन या ना, आपण आतमध्ये थोडी मदत करा ना. हो, यावेळेस जर बघितलं ना तर चांगला बॉल डिलिव्हर केला. षटक पूर्ण होतोय. 3 ओव्हर नंतर 24 रन. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू इथे खेळून काढला मिड विकेटला. इथे देखील सिंगल भेटून जाईल. इथे मात्र ब्रेड अँड बटर कॅच, पहिल्या विकेट समाधान. युवराज बापू बॅक टू द पवेलियन. यावेळेस देखील चांगला बॉल बॉडी लाईनवरती टाकलाय. यावेळेस मात्र जबरदस्त टोला, आणि हा चेंडू अगदी बघितलं तर नो चान्स. चेंडू बघितलं तर सीमारेषा बार. तकदीर बदली, तस्वीर बदली, बदली है पूरी पिक्चर. होने का शानदार 4 रन. 30 रन स्कोर करण्यावरती लागला गेलाय. जबरदस्त मात्र रवींद्रच्या बॅटमधून चौकार येतोय. यावेळेस हा चेंडू शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. खिलाडी के मस्तक मस्तक, चेंडू सीमारेषा बार. षटकार. ओ, यावेळेस बघितलं तर चांगला बॉल डिलिव्हर केला इकडे. यावेळेस मात्र बॅट चालवली आहे. इथे मात्र प्रॉपर संपर्क नाहीये. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. ओ, डायरेक्ट थ्रो पाहिजे होता. यावेळेस उडवलाय उंची, दोरी. कॅच मात्र पकडला गेला आहे. बिग विकेट डाऊन. डेंजरस मॅन रवींद्र बोरसे बॅक टू द पवेलियन. जबरदस्त कॅच कृष्णा यांच्या बाउंड्रीवरती, आणि रवींद्र मात्र माघारी परत आहेत. यावेळेस मात्र उडवलाय तिकडे क्षेत्ररक्षक दूरवरती, बनेंगे दर्शक. चेंडू मात्र सीमारेषा बार. खणखणीत चौकार, 4 रन. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक तिकडे चेस करताय चेंडूला. काय फिल्डिंग बघायला भेटतीये अक्षय माने. यावेळेस उडवलाय हवे चेंडू. कॅच मात्र पकडला जाईल तिकडे. विकेट, आणि याच विकेटने बेस बॉलरच्या रँकिंग मध्ये 1 नंबरवर ते आलेले आहेत राहुल काळे. कृष्णा जोशीने परत एकदा एक जबरदस्त कॅच पकडलाय, आणि विनोद सोनोने हे मात्र आज देखील स्वस्तात बाद झालेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. तिकडे पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. हो हो, यावेळेसचा बॉल वा. यावेळेस परत एकदा वा. स्विंग अँड मिस डॉट बॉल षटक पूर्ण होतोय. ओ, यावेळेस जर बघितलं तर उंची आकाशामध्ये चेंडू गेलाय. कॅच मात्र पकडला जाईल. मोठी विकेट. ललित पहाडी आला, परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहे. तिकडे शेवटच्या बॉलवरती देखील प्रॉपर टायमिंग मात्र होऊ शकली नाहीये. चला, 57 रनचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. युवराज बापू काय बॉल टाकलाय जबरदस्त. सरळ मात्र चेंडू यष्टीरक्षक विनोद सोनोने यांच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात होतीये या ओव्हरची. यावेळेस मात्र फटका सुरेख आहे. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. चौकार.
हो यावेळेचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. पंच कळवतायत सुनील बनसोडे सर. इथे मात्र विकेट आली आहे, परता लागेल अक्षय यांना. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त डॉट बॉलने षटक पूर्ण होतोय. 1 ओव्हर 6 रन 1 विकेट. यावेळेस मात्र फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक चेस करतायत पण तिकडे चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पलीकडे. क्या मस्ती क्या धूम, ये लगा शाका लगा बुम बुम, चौकार. यावेळेस मात्र तिकडे कॅच मात्र डाबवतोय, कॅच मात्र सुटला गेला. चांगला आयपट होता तिकडे विक्की भित्री यांचा, बट इथे जर बघितलं तर कॅच ड्रॉप. लाईफलाईन भेटली आहे समीर रणसिंग यांना. यावेळेस फटका सुरेख, क्षेत्ररक्षक चेस तर करतायत तिकडे चेंडूला. हो चेंडूला मात्र अडवलं गेलाय, जबरदस्त फिल्डिंग. यावेळेस जर बघितलं तर फटका सुरेख, चेंडूला बघितलं तर इथं पाठवून दिलेला आहे सीमारेषा पार, चौकार. यावेळेस मात्र चांगला कव्हर ड्राइव्ह बघायला भेटतोय तिकडे क्षेत्ररक्षक पाठीमागे. आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केलाय दोन्ही बॅट्समननी. 30 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 31 बॉल मध्ये 27 पाहिजेत. 31 बॉल 27 रन. थोडीशी महागडी गोलंदाजी बघायला भेटते या षटकामध्ये रवींद्र यांच्याकडून. फार जबरदस्त गोलंदाजी केली आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र नक्की चांगला बॉल. इथे जर बघितला तर चेंडू हुलकावून देतोय आणि अगदी जर बघितलं तर सीमारेषापर्यंत गेला तिकडे. आणि या दरम्यान दोन्ही बॅट्समननी 3 धावा या पूर्ण केल्या आहेत. इथे मात्र कमबॅक करत असेल ना बजाज नगर वॉरियर्स टीमला तर विकेट मात्र इकडे घ्यावं लागणार आहे. यावेळेस मात्र फटका खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक दूरवरती. आणि इथे 2 धावा मात्र पूर्ण केल्या दोन्ही बॅट्समननी. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक अमित जबरदस्त फिल्डर आहेत. आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, सिंगल. यावेळेस परत एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे जबरदस्त चेंडूला अडवले गेले. यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय जबरदस्त पाठीमागे क्षेत्ररक्षक तिकडे. आणि 2 धावा परत एकदा दोन्ही बॅट्समननी पूर्ण केलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस देखील वा काय फटका खेळलाय, स्टायलिश रिवर्स. यावेळेस जर बघितलं तर चेंडूला मारवलं अगदी सीमारेषा बार, खणखणीत चौकार. ये रास्ते 4 के. 7 रन दूर होता विजयापासून आणि चॅम्पियन बनण्यापासून डॅशिंग फोटोग्राफर. यावेळेस देखील सुरेख फटका, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आणि हा देखील चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार, चौकार. 3 रन दूर आहेत 18 बॉल मध्ये. 18 बॉल 3 रन पूर्णपणे या मॅच वरती मजबूत पकड आहे समीर यांचा. यावेळेस मात्र बॅट चालवली आहे तिकडे आणि याच चौकाराने टीम डॅशिंग फोटोग्राफर या वर्षीचा चॅम्पियन संघ बनतोय. समीर रणसिंग काय बॅटिंग केली आहे, टाळ्या मात्र व्हायला पाहिजेत. आणि इथे बघितलं तर बजाज नगर वॉरियर्स संघाला मात्र इथे पराभूत केले आणि चॅम्पियन संघ ठरतोय या वर्षीचा टीम डॅशिंग फोटोग्राफर.